नमस्कार, मी अश्विनी. सर्वांचे स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यात आपल्याला 2 गोष्टींची आठवण येते. एक म्हणजे आंबा आणि दुसरी म्हणजे आईस्क्रीम. तर आज आपण सॉफ्ट आणि क्रीमी मँगो आईस्क्रीम कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये मी 2 मोठे चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. त्यामध्ये थोडे दूध टाकून मिक्स करून घेऊ. पावडर छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये दूध टाकून घेऊ. इथे मी अर्धा लिटर म्हशीचे दूध वापरलेले आहे. दूध टाकून परत एकदा मिश्रण मिक्स करून घेऊ. आता हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. कस्टर्ड पावडरमुळे मिश्रण घट्ट होऊ लागेल, तसेच गुठळ्या होऊ नये म्हणून आपल्याला सतत मिश्रण ढवळत राहायचे आहे. दूध गरम झाले की यामध्ये पाऊण वाटी साखर टाकून घेऊ. इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण घट्ट होत आहे. 10 मिनिटात मिश्रण घट्ट होईल. ही आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण कुठलाही फूड कलर किंवा इसेन्सचा वापर न करता अगदी घरगुती उपलब्ध साहित्य क्रीमी मँगो आईस्क्रीम बनवत आहोत. मिश्रण घट्ट झाले की ते गार होऊ द्यायचे आहे. गार झाल्यानंतर मिश्रण अजून थोडे घट्ट होईल. पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला हे मिश्रण एका गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचे आहे. हे मिश्रण गाळून घेतल्यामुळे आपल्या आईस्क्रीमला छान क्रीमी टेक्स्चर येणार आहे. इथे मी सर्व मिश्रण गाळून घेत आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या आईस्क्रीमचा महत्त्वाचा घटक आंबा. इथे मी एक आंबा कट करून पाण्याचा वापर न करता त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पाणी न वापरल्यामुळे आंब्याची नॅचरल चव कायम राहते आणि आईस्क्रीमला पण परफेक्ट मँगो फ्लेवर येतो. आंब्याची पेस्ट तयार झालेली आहे. यामध्ये दुधाचे मिश्रण टाकून परत 1-1/2 मिनिट मिक्सरला मिक्स करून घेऊ. येथे तुम्ही पाहू शकता कुठलाही फूड कलर न वापरता किती छान कलर आलेला आहे. आईस्क्रीमची चव अजून वाढवण्यासाठी यात मी काजू बदामाचे काप टाकत आहे. सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपल्याला आईस्क्रीम सेट करून घ्यायची आहे. वरून मी अजून थोडे ड्रायफ्रूट्स ॲड करत आहे. येथे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता. एका एअरटाईट कंटेनरमध्ये सर्व मिश्रण समांतर पसरून घेऊ आणि 7 ते 8 तासांसाठी फ्रीजमध्ये सेट करून घेऊ. 7 तासानंतर आपली मँगो आईस्क्रीम मस्त सेट झालेली आहे. एका प्लेटमध्ये थोडे पाणी टाकून 1 मिनिटे डबा त्यामध्ये ठेवावा आणि आईस्क्रीम प्लेटमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे अगदी कमी साहित्यात कुठलीही क्रीम न वापरता फक्त दुधापासून मस्त अशी फ्लेवरफुल क्रीमी मँगो आईस्क्रीम तयार होते. या उन्हाळ्यात मँगो आईस्क्रीमची ही सोपी रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या फॅमिली आणि मित्रपरिवारामध्ये पण शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्स.